नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर चढले, भाग 102. श्री, काय करताय? सोडा मला. नाही, तुला असंच कारपर्यंत घेऊन जाणार आहे मी. आठवते, मागे सुद्धा तुला असंच उचलून आपल्या रूमपर्यंत घेऊन गेलो होतो मी. हो, अशी कशी विसरेल मी. श्री, आपण हे कुठे आलो आहोत? अदिती कारमधून उतरत म्हणाली. श्रीने कारची चावी तिथे उभ्या असलेल्या दरबारच्या हातात दिली. आपली उद्या पहाटे 4ची फ्लाईट आहे स्वित्झर्लंडची, आणि हे हॉटेल एअरपोर्टपासून जवळ आहे. काय? आपण स्वित्झर्लंडला जातोय? अदिती तोंडावर हात ठेवत आश्चर्याने म्हणाली. हो, तुझं आवडतं प्लेस. तिथेच जायचं होतं ना तुला हनीमूनला? पण तुम्हाला कसं कळलं? अदिती त्याच्या हातात हात गुंफत म्हणाली. काय आहे ना, बायकोच्या मैत्रिणीला स्वतःची मैत्रीण बनवण्याचा हाच तर फायदा आहे. ओ अच्छा, कस्तुरीने सांगितलं माझं सिक्रेट. मिस्टर अँड मिसेस देसाई. श्रीने रिसेप्शनवर त्यांचं नाव सांगितलं. दिस वे सर. रिसेप्शनिस्ट चावी हातात देत म्हणाली. श्री आणि अदिती त्या पंचतारांकित हॉटेलच्या 26व्या मजल्यावर त्यांनी बुक केलेल्या हनीमून स्वीटमध्ये पोहोचले. श्रीने डोअर ओपन केला आणि श्रीच्या मागोमाग अदिती आतमध्ये गेली. पण समोरचं चित्र पाहून तिला भीती आणि लाज दोन्ही वाटत होती. पोटात फुलपाखरांनी उच्छाद मांडला होता तिच्या समोर सजवलेला बेड पाहून. पूर्ण रूम सुगंधित कॅन्डल्सने आणि फुलांनी सजवली होती. रेड कलरचे बलून फ्लोअरवरती सोडले होते. तिला जागेवरच थबकलेलं पाहून श्री मागे गेला. जान, इथे का थांबली आहेस? श्रीने तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती थोडीशी चमकली आणि लगेचच तिने स्वतःला सावरलं सुद्धा. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून श्रीला हसू येत होतं. मला खूप सतावलं आहेस ना, आता तुझी बारी. श्री ओठांच्या कोपऱ्यात हसत मनातच म्हणाला, आणि जरासं खाली झुकत त्याने आदितीला दोन्ही हातांवर उचललं. श्री, तिने घाबरतच त्याच्या गळ्यात हात गुंफले. त्याने तिला त्या सजवलेल्या बेडवर अलगद झोपवलं. आदितीने भीतीने एक औंढा गिळत श्रीकडे पाहिलं. त्याने तिच्याकडे बघत शर्टच्या बटनांना हात घातला. तसे तिने दोन्ही डोळे गच्च मिटून घेतले. बराच वेळ कसलीच हालचाल होत नाही हे पाहून तिने हळूच एक डोळा उघडला, तर समोर श्री नव्हता. तिने सुस्कारा सोडत दोन्ही डोळे उघडले आणि तेवढ्यात बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. श्री वॉशरूममध्ये होता. आदू, किती घाबरतेस? या दिवसाची तर इतके दिवस तू वाट पाहत होतेस, मग आज काय झालं घाबरायला? आदितीने स्वतःलाच विचारलं. हो, पण भीती वाटते, त्याचं काय करू? पोटामध्ये फुलपाखरांनी उच्छाद मांडला आहे. सारखं गुडुगुडू होत आहे. मग भीती नाही वाटणार तर काय होणार? अदिती स्वतःशीच बोलत होती. अदितीचं मन तिलाच सांगत होतं, श्रीकडे बघ बघ, किती वर्ष तुझ्या आठवणींमध्ये झुरले आहेत ते. आठव, त्यांचं तुझ्यावरचं निस्वार्थ आणि निस्सीम प्रेम, म्हणजे भीती वाटणार नाही. आणि ते श्री आहेत, राक्षस नाही. किती प्रेम करतात तुझ्यावर माहीत आहे ना तुला? अगं, तू स्वतःला जितकं जपत नाही ना, त्याच्या कितीतरी पट ते तुला जपतात. तुझी काळजी घेतात, तुझ्यावर प्रेम करतात. आदिती स्वतःशीच बोलत होती. हो ना, न बोलता सुद्धा सगळं कळतं त्यांना माझ्या मनातलं, आदिती म्हणाली आणि चमकली. ओ शिट, याचा अर्थ नक्कीच त्यांना माझ्या चेहऱ्यावरचे भाव समजले. अरे देवा, काय विचार करत असतील ते? आदिती कपाळाला हात लावून स्वतःशीच बोलत होती. ती तिच्याच विचारांमध्ये हरवली होती जेव्हा श्री बाहेर आला. जान, लवकर फ्रेश होऊन बाहेर ये, मग आपण जेवायला जाऊ. श्री आरशासमोर उभा राहत म्हणाला. की मग इथेच मागू? तुम्ही म्हणाल तसं, आदिती म्हणाली आणि तिचा आवरायला निघून गेली. नंतर ते डिनरसाठी बाहेर गेले. वाव, कॅन्डल लाईट डिनर, आदिती खुश होत म्हणाली. बॅकग्राऊंडला छान सॉफ्ट म्युझिक चालू होतं. ते दोघेच होते त्या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये. वेटरसुद्धा हॉलच्या बाहेर उभा होता. डान्स? श्रीने तिच्यासमोर हात करत विचारलं. तिने सुद्धा हसून त्याच्या हातात हात दिला. दोघेही एकमेकांच्या मिठीत कैद होऊन म्युझिकवर डोलत होते. श्री, सॉरी, अदिती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. सॉरी? आणि ते कशासाठी? श्रीने विचारलं. ते मगाशी मी जरा घाबरले होते, त्यासाठी सॉरी. पण तू घाबरली का होतीस? श्रीने तिला बाजूला करून गोल फिरवत मागून मिठीमध्ये घेत विचारलं. श्री ते ते तिला पुढे बोलवतच नव्हतं.
पण श्री मात्र गालात हसत तिची मजा घेत होता. हो, ते त्याच्या पुढे तरी बोल. का घाबरली होतीस तू? श्रीने हसू दाबत विचारलं. श्री, अदितीने त्याच्या पोटावरचे हात बाजूला केले आणि त्याच्याकडे वळाली. का छळता मला असं? सगळं कळतं तुम्हाला, माहीत आहे मला. अदिती लटक्या रागात त्याच्याकडे पाहत म्हणाली. सगळं मान्य आहे मला, पण ही सॉरी एक्सेप्ट होणार नाही. इतक्या वर्षाचा उपवास सोडायचा आहे मला. सो बी रेडी मिसेस श्रीरंग देसाई. खूप त्रास दिला आहेस तू मला. आता माझी बारी आहे. श्री तिचा हात हातात घेऊन तिला स्वतःकडे खेचत म्हणाला. त्याच्या शब्दांनी आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातून 440 वॉल्टचा करंट पास होत होता. लाजून पाणी पाणी होत होती ती. तिची नजर जमिनीला खिळली होती. त्याने हलकस तिच्या हनुवटीला एका बोटाने वर केलं. तशी तिची नजर त्याच्या नजरेत अडकली. त्याच्या डोळ्यात ते निखळ सागरा इतकं प्रेम पाहून ती भारावून गेली होती. तर तो तिच्या निळ्या डोळ्यांमध्ये स्वतःला विसरत होता. हो, आणि त्या प्रत्येक त्रासाची भरपाई करून द्यायला मी सुद्धा रेडी आहे मिस्टर देसाई. अदिती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. तसा तो तिच्या ओठांवर झुकला. तिचे नाजूक ओठ त्याने त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त केले होते. हळूहळू ते दोघेही ओठांची साखर चाखत होते. बऱ्याच वेळाने अदितीने श्रीच्या छातीवर हात ठेवत त्याला दूर केलं. तसा तो बाजूला झाला, पण अजूनही त्याची नजर तिच्या लाल सुटूक ओठांवर स्थिरावली होती. ते पाहून ती लाजली. जेवण करून दोघेही पुन्हा रूमवर गेले. यावेळेस मात्र अदिती घाबरली नव्हती. चेंज करून ती श्रीच्या कुशीत शिरली. श्रीने तिच्या कपाळावर किस केलं. गुड नाईट, श्री म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्याने हलकीशी स्माईल केली. झोप आता, सकाळी लवकर उठायचं आहे ना, श्री मिठी घट्ट करत म्हणाला. तिने हुंकार भरला. तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि दोघेही झोपले. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा ते स्वित्झर्लंडच्या त्यांच्या बुक केलेल्या हॉटेलवर पोहोचले. जेवण करून झाल्यावर श्री फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला आणि बाहेर आल्यावर बघतो तर अदिती बसल्या जागी झोपली होती. श्रीने तिला अलगद उचलून बेडवर झोपवलं आणि तिला मिठीत घेऊन तोही झोपला. सकाळी तिला जाग आली ती श्रीच्या स्पर्शाने. त्याचा राकट हात तिच्या पोटावर दाब देत होता, तर त्याचे ओलसर ओठ तिच्या पाठीवरून मानेवरून फिरत होते. त्याचे उष्ण श्वास तिला मानेवर जाणवत होते. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती. त्याच्या स्पर्शाची जादू तिच्यावर सुद्धा चढत होती. त्याचा प्रत्येक स्पर्श तिला उंच उंच आकाशात घेऊन जात होता. शरीर हलकं हलकं वाटत होतं तिला, अगदी मोरपिसासारखं. श्री, तिच्या तोंडून ते मादक हुंकार ऐकून तो अजूनच बेभान झाला. त्याचा आवेग अजूनच वाढला होता. तिला स्वतःकडे वळवत त्याने तिची पाठ बेडला टेकवली आणि तिच्या गुलाबी ओठांना त्याने लक्ष बनवलं. ओठांवर हल्ला करून त्याचे हात सराईतपणे तिच्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवत होते आणि तिच्या तोंडून सतत उसासे बाहेर पडत होते. त्याच्या नावाचा जप चालला होता तिचा. तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून त्याला अजूनच चेव चढत होता. त्याने तिच्या ओठांचा मधुर रस मनसोक्त पिल्यावर एक नजर तिच्याकडे पाहिलं. ती सुद्धा त्याची होण्यासाठी तितकीच आतुर दिसत होती. तिने डोळे मिटत त्याच्या पाठीवरचे तिचे हात घट्ट केले. त्याला मूकसंमती दिली. तिची संमती मिळताच त्याने पुढाकार घेतला. थोड्याच वेळात कपड्यांचा अडसर दूर झाला होता आणि ते दोघे सुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोचले होते. एकमेकांना तृप्त करून ते थकलेले दोन जीव पुन्हा एकमेकांच्या बाहुपाशात निद्राधीन झाले. श्रीला जाग आली तेव्हा दुपार झाली होती. त्याने अदितीकडे पाहिलं तर ती अजूनही गाढ झोपेत होती. त्याने उठून हलकस तिच्या कपाळावरती ओठ टेकवले आणि फ्रेश व्हायला निघून गेला. गुड मॉर्निंग, तिचा आळसवलेला आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याने आरशातून तिच्याकडे पाहिलं. गुड मॉर्निंग जान, श्री ओले केस विचरत म्हणाला. श्री नुकताच शॉवर घेऊन आला होता. कमरेला टॉवेल गुंडाळून तो आरशासमोर उभा होता. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती एकटक बघत होती. जान, तुझे इरादे मला चांगले दिसत नाहीत, श्री गालात हसत तिच्याजवळ जात म्हणाला. आता नवरा एवढा हॉट असल्यावर काय करणार, अदिती म्हणाली. तसं श्रीने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. जान, हा डायलॉग तर माझा असायला हवा, असं नाही वाटत तुला, श्री तिला डोळा मारत म्हणाला. तशी ती अजूनच त्याच्या मिठीत शिरली. नुकताच शॉवर घेतल्याने त्याच्या शरीराचा सुगंध तिला बेफान करत होता. ती त्याच्यात विरघळली जात होती, तर तो सुद्धा तिच्यामध्ये स्वतःला हरवू पाहत होता.
बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले होते. जान, तू फ्रेश हो, मी लंच ऑर्डर करतो. भूक लागली असेल ना? श्री तिच्या तोंडावर आलेले केस मागे करत म्हणाला. खूप, अदिती म्हणाली आणि स्वतःला ब्लँकेटमध्ये कव्हर करत ती वॉशरूमकडे निघून गेली. मॅडम, तुमचं जेवण रेडी आहे. श्री एक हात पोटावर ठेवून जरासा झुकत म्हणाला. तशी ती खुदकन गालात हसली. श्री, मध्येच तुम्हाला ही कसली लहर येते? इतका रागीट माणूस मध्येच मधापेक्षा सुद्धा गोड होतो की? अदिती बोलता बोलता थांबली. की काय? श्री तिच्या जवळ जात म्हणाला तशी तिने लाजून नजर झुकवली. बोल ना, त्याने तिची हनुवटी वर करत विचारलं. बोलू? अदिती त्याच्या डोळ्यामध्ये हरवत म्हणाली. हो, बोल. श्री तिच्याकडे प्रेमाने बघत होता. तिच्या त्या निळ्या गहिऱ्या डोळ्यांमध्ये तो सगळं जग विसरायला तयार होता. त्याच्यात हरवत तिने टाचा उंचावून त्याच्या गळ्यात हात गुंफले. बोलण्यापेक्षा कृतीतूनच सांगते ना, ती म्हणाली आणि तिने त्याच्या ओठांवरती तिचे ओठ प्रेस केले. त्याने सुद्धा तिच्या पाठीवरचे हात घट्ट करत तिला साथ द्यायला सुरुवात केली. तिचे हात त्याच्या केसांमधून अविरत फिरत होते. दोघांना श्वास जड झाले तसे ते बाजूला झाले. नॉट बॅड हा मिसेस देसाई, श्री उलट्या हाताने तोंड पुसत म्हणाला. थँक्यू. इतक्या वर्षांची कसर भरून काढण्याचा थोडासा प्रयत्न होता. जान, नको तो विषय आता फक्त आपण आणि आपलं प्रेम. अदितीच्या हाताला धरून श्रीने तिला त्याच्या मांडीवर बसवलं आणि प्रेमाने तिला भरवू लागला. श्री, किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर? अदिती त्याच्या डोळ्यात बघत होती. खूप, इतकं की शब्दात नाही सांगता येणार. श्री तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. श्री, मी नव्हते तेव्हा तुम्ही काय केलं? खूप त्रास झाला असेल ना तेव्हा तुम्हाला? हो, त्रास तर झाला मला. जगत नव्हतो मी, फक्त श्वास घेत होतो तुझ्याशिवाय. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडायचा, जर तू या जगात नाही तर मी जिवंत कसा? श्री म्हणाला आणि अदितीने त्याच्या तोंडावर हात ठेवत नाहीमध्ये मान हलवली. तो भावूक झाला होता. त्याने तिचा हात हातात घेत त्यावर ओठ टेकवले. जान, तुझ्याशिवाय सगळंच निरर्थक होतं. आता तू आहेस तर जगायला सुद्धा अर्थ आहे. नॉट बॅड मिस्टर खडूस, तुम्ही तर चारोळ्या करायला लागलात, अदिती हसत म्हणाली. प्रेमात वेडा झालेला माणूस काहीही करू शकतो, मग चारोळी काय चीज आहे? श्री एक भुवई वर करत म्हणाला. तो अजूनही अदितीला भरवत होता. श्री, राहू द्या, मी खाईल आता. तुम्ही सुद्धा जेवून घ्या बरं. तुम्हाला भूक नाही लागली का? हो, लागली तर आहे, पण जेवणाची नाही. मग कशाची? अदितीने न समजून विचारलं. तुझ्या प्रेमाची. श्री, तिने लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. श्री, पण एक सांगा ना. अदिती बोलतच होती की श्रीने तिला रोखलं. अगोदर जेवून घे आणि नंतर जे विचारायचं ते विचार. श्रीच्या आवाजात जरब कायम होती.